आता आपण रथसप्तमी मागील कथा जी आहे ती आपण ऐकूया. पूर्वी यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला मूळबाळ नव्हते म्हणून तो दुःखी होता. हवन नवस उपचार केल्यानंतर त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा राजाला म्हातारपणी झाला. त्यामुळे तो मुलगा अशक्त व रोगिष्ट झाला. तेव्हा राजांनी राजवैद्याला मुलावर उपाय व उपचार करण्यास सांगितले. राजवैद्यांनी औषध उपचाराबरोबर सूर्योपासना सांगितली. ही उपासना सकाळच्या प्रहरी झाली पाहिजे, म्हणजे हा मुलगा सुदृढ व निरोगी होईल असे सांगितले. राजाने रथसप्तमीच्या दिवशी मुलाकडून औषधी स्नान करून घेतले व सूर्याची पूजा करून घेतली. तो राजपुत्र मग रोज सूर्याची उपासना करू लागला. अनेक